पुण्याच्या दौंडमधील यवतमध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे निर्माण झालेला तणाव आता काहीसा निवळलाय। संचारबंदीचा आदेश आणि पोलिसांचा बंदोबस्त यामुळे यवतमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। यवतमधला हा तणाव आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा चर्चेचा विषय ठरलाय। पवारांनी आज याच तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांशी फोनवरून चर्चा केली आहे। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। आधी आक्षेपार्ह पोस्ट, नंतर 2 गटांमध्ये राडा। पोलिसांकडून जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा वापर। जमावबंदीचे आदेश। 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांचा जमाव जमवणे या गोष्टींवर बंदी घालण्यात येत आहे। आणि आज ड्रोनच्या नजरेमधून कडेकोट बंदोबस्त। हा घटनाक्रम आहे यवतमधल्या हिंसाचाराचा। दौंड तालुक्यामध्ये काल झालेल्या हिंसाचारानंतर या ठिकाणी जे आहे ते पोलिसांनी खबरदारी म्हणून मोठी कुमक देखील या ठिकाणी मागवलेली आहे। मात्र ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे ते पोलीस या यवत गावावरती जे आहे ते लक्ष ठेवत आहेत। खरं तर या ठिकाणी शांतता प्रस्थापित झाली असली तरी पोलीस कोणतीही रिस्क घेत नाहीत। आपण बघू शकतो या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण गावावरती जे आहे ते लक्ष ठेवलं जाते। खरं तर यवत गावामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे। प्रत्येक चौकामध्ये या ठिकाणी पोलीस आहेत। कालच्या वादानंतर आज यवत गावामध्ये तणावपूर्ण शांतता बघायला मिळाली। रस्त्यावरती सुद्धा शुकशुकाट होता। एकूण 5 गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये 150 पेक्षा जास्त आरोपींची नावं पोलीस विभागाने आयडेंटिफाय केलेली आहेत। त्यापैकी 20 लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे, ज्यांच्या विरोधात आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे। त्यानंतर मोबाईलमध्ये सुद्धा काही जे शूटिंग त्यावेळेस झालेली आहे ते त्या सर्व लोकांनी आमच्याकडे शूटिंग पाठवणं चालू केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही या लोकांना हिरासतमध्ये ताब्यामध्ये घेऊन त्यांच्याकडे इन्क्वायरी चालू केलेली आहे। बाजारपेठाही बंद होत्या। दौंड यवतमध्ये जे आहे ते कलम 163 अनुसार जे आहे ते जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। खरं तर 26 जुलै पासूनच या यवत गावामध्ये तणावाचं वातावरण होतं। मात्र त्याचा काल उद्रेक झाला आणि 2 गटांमध्ये जो आहे तो मोठा वाद झाला, दगडफेक झाली, जाळपोळ झाली आणि त्यामुळे जे आहे ते वातावरण चिघळलेलं होतं। त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि हे वातावरण जे आहे ते शांत केलं। तेव्हापासून जे आहे ते यवतमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एका तरुणाच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे सुरू झालेला वाद आता राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय। यवतमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, राज्यामध्ये सलोखा निर्माण व्हावा यासाठी खुद्द शरद पवार यांनी पुढाकार घेतला। यवतमधल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केलाय। सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना करा। राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवरती कारवाई करा। राज्यामध्ये सामाजिक सलोखा जपला जावा आणि यवतमधल्या तणावाचं प्रकरण संवेदनशीलपणे हाताळा असं या संभाषणामध्ये म्हटलं गेलं। दरम्यान राज्यामध्ये दंगलींची चिथावणी सरकारी पक्षातर्फेच दिली जात असल्याची घणाघाती टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। जातीय आणि धार्मिक दंगली घडवण्याच्या सुपाऱ्या या सरकार पक्षातर्फे दिल्या जातात। महाराष्ट्र पूर्वी असा नव्हता। लहान लहान घटनावरून दंग्यांचे भडके उडतायत, हल्ले होत आहेत प्रार्थनास्थळांवर, सर्वत्र वातावरणात तणाव निर्माण करायचा, धार्मिक विद्वेष निर्माण करायचा आणि मग अशा पद्धतीनं समाजामध्ये विष पसरवून निवडणुकीला सामोरं जायचं। यवतमधला वाद भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चिघळल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। तर पडळकर हिंदूंची बाजू मांडत असतील तर त्याला आमचा पाठिंबा असल्याचं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। पण एक कुठला तरी माणूस तो कुठल्या तरी नांदेड का त्या भागातून आलेला इथं भाड्यावर राहत होता आणि मुद्दामून तोली इतकं चुकीचं ट्विट तिथं केलं आणि त्याच्यात वातावरण परत गढूळ झालं आणि मग ह्या लोकांवर तिथं कुठे ना कुठेतरी कारवाई झाली पाहिजे। पण तिथं हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एकत्रित सगळे विषय सोडवण्याच्या भूमिकेत असताना
तुम्ही तिथं मोठी सभा घेऊन जर वातावरण दूषित करत असाल हे योग्य नाही. कोण हिंदूंची बाजू घेत असेल तर त्याच्यामुळे कोणालाही एलर्जी होण्याचं काय कारण नाही. अगर हिंदूंचं हित आणि हिंदूंची बाजू मांडण्यासाठी अगर आमचे पडळकरजी असो, आमचे संग्राम जगताप असो किंवा आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते अगर एकत्र येऊन हिंदू समाजाला अगर ताकद देत असतील तर त्याला माझा पाठिंबा आहे. एका सोशल मीडिया पोस्टमुळे यवतमध्ये वाद पेटला, पण ही वादाची वात आता राज्याच्या राजकारणापर्यंत येऊन पोहोचली आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल करू नये असं सर्वसामान्यांना सांगत असतानाच राजकारण्यांना सुद्धा धर्माभोवती राजकारणाचा पिंगा नको हे सांगणं गरजेचं आहे, नाही का? जयदीप भगतसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, यवत, पुणे.